नमस्कार मित्रांनो, दशांश अपूर्णांक या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकांचा भागाकार यावरील काही गणितांचा सराव करू। पहिले गणित आहे 4.8 दशांश भागिले 2। भागाकार करताना आपण दशांश चिन्हाचा विचार नाही करणार आहोत। मग आपल्याला संख्या मिळते 48 भागिले 2 बरोबर 24। उत्तरात आपण 24 लिहिणार आहोत आणि भाज्यामधले दशांश चिन्हा पुढील अंक आपण मोजणार आहोत आणि त्यातून भाजकातील दशांश चिन्हाच्या पुढील अंक वजा करणार आहोत। भाज्यामध्ये आहे 1 आणि भाजकामध्ये एकही अंक नाहीये दशांश चिन्हाच्या पुढे, म्हणजे आपल्याला उत्तर मिळते 1। म्हणजे उत्तरामध्ये आपल्याला एक अंक दशांश चिन्हाच्या पुढे हवा, त्यामुळे आपलं दशांश चिन्ह येते 2 आणि 4 च्या मध्ये आणि उत्तर आहे 2.4 दशांश। पुढचं गणित करूया। 17.5 दशांश भागिले 5। पुन्हा एकदा दशांश चिन्हाच्या शिवायची संख्या इथे आपण लिहिलेली आहे, त्याला आपण भागणार आहोत 5 ने। आपल्याला उत्तर मिळतं आहे 35। उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे 35। आणि आता दशांश चिन्हासाठी आपण इथे पाहणार आहोत, भाज्यामध्ये एक अंक आहे दशांश चिन्हाच्या पुढे, भाजकामध्ये एकही नाही, 0 अंक। 1 वजा 0 आपल्याला मिळतोय 1, म्हणजे उत्तरामध्ये एक अंक दशांश चिन्हाच्या पुढे हवा, त्यामुळे दशांश चिन्ह येते 3 आणि 5 च्या मध्ये आणि आपलं उत्तर आहे 3.5 दशांश। पुढील गणित बघूया। रस्त्याची एकूण लांबी 4 किलोमीटर 800 मीटर आहे। रस्त्याच्या दुतर्फा दर 9.6 मीटरवर झाडे लावली तर एकूण किती झाडे लागतील? या गणितामध्ये आपल्याला गणिताचा अभ्यास असणे आवश्यक आहेच, पण त्याखेरीज सामान्य ज्ञान सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। जर मी पहिलं झाड इथे लावलं, दुसरं झाड 9.6 दशांश मीटरवर लावलं, तिसरं झाड इथे लावलं, चौथं झाड इथे लावलं, समजा आपल्याला एवढं अंतर दिलेलं आहे आणि या अंतरामध्ये किती झाडं लावायची म्हटलेलं आहे, तर सामान्यतः आपण काय करणार, आपण या पूर्ण अंतराला 2 झाडांमधल्या अंतराने भागल्यावर जे काही उत्तर येते ते उत्तर आपण येणार। पण या उदाहरणामध्ये आपण जर तसं केलं तर आपल्याला उत्तर येणार आहे 3 भाग झालेत, याचे भाग 3 झालेत। पण झाडं किती आहेत? झाडं 4 आहेत। 1 2 3 4 झाडं 4 आहेत। 3 भाग जरी झाले तरी झाडं मात्र 4 आहेत। म्हणजेच रस्त्याच्या एकूण लांबीला आपण 2 झाडांमधील अंतराने भागले तर त्याच्यानंतर जे उत्तर येतं त्याच्यामध्ये आपल्याला 1 मिळवायला लागेल, जेणेकरून आपल्याला किती झाडं लावली रस्त्याच्या एका बाजूला ते कळेल। आणि पुन्हा जर आपण इथे पाहू तर आपल्याला विचारले दुतर्फा किती झाडं लावलीत, म्हणजे दोन्ही बाजूला, म्हणजे जेवढी झाडं आपल्या एका रस्त्याच्या एका बाजूला लागतील त्याच्या दुप्पट झाडं आपण लावणार आहोत। आपण इथे पाहतो आहोत की आपल्याला रस्त्याची एकूण लांबी आहे 4.8 किलोमीटर आणि 2 झाडांमधील अंतर आहे ते 9.6 मीटर इतकं आहे। जेव्हा आपल्याला 2 संख्यांवरती एखादी क्रिया करायची असते आणि तेव्हा त्यातील जी संख्या लहान परिमाणाची असते त्या परिमाणातच सर्व संख्या असतील तर आपल्या क्रिया या सोप्या होतात। आणि म्हणूनच आपण रस्त्याची एकूण लांबी मीटरमध्ये बदलून घेऊया आणि मीटरमध्ये बदलण्यासाठी आपल्याला याला गुणायचं आहे 1000 नी, आणि म्हणजेच आपल्याला मिळणार आहेत
4800 मीटर. रस्त्याचे आपण समान भाग करायचे असतील तर आपल्याला रस्त्याची एकूण लांबी भागिले 2 झाडांमधील अंतर म्हणजेच. आणि आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा आपण काय करणार आहोत. आपण दशांश अपूर्णांकाचा जो भागाकार शिकलो आहे त्यामध्ये भाजकामध्ये कधीच भाज्यापेक्षा जास्त अंक दशांश चिन्हाच्या पुढे नव्हते. आणि जेव्हा आपल्याकडे अशा प्रकारचे भागाकार येतो तेव्हा आपण एका वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. आपण भाजकाला पूर्णांक संख्येमध्ये रूपांतर करणार आहोत भाजकाचं. म्हणजेच भागिले हे दशांश चिन्ह मी उजवीकडे नेणार आहे. त्यासाठी मला याला 10 गुणायला लागेल आणि त्यामुळे माझा भाजक होईल 96. आणि जर मी भाजकाला 10 गुणलं तर मला भाज्याला सुद्धा 10 गुणायला लागेल आणि त्यामुळे माझं भाज्य होईल 48,000. आता यांचा गुणाकार केल्यावर मला उत्तर मिळतंय 500. म्हणजे रस्त्याचे समान भाग हे 500 होणार आहेत आणि समान भागापेक्षा एक झाड जास्त लागणार आहे. आणि म्हणूनच (501) आणि दुतर्फा झाडं आपल्याला लावायची आहेत म्हणजे याच्या दुप्पट झाडं लागणार आहेत आपल्याला. आणि म्हणूनच (1002). पुढचं गणित पाहूयात. प्रज्ञा 9 फेऱ्यात एकूण 3.825 किलोमीटर इतके अंतर चालते. तर एका फेरीत ती किती अंतर चालते. हे अगदी सरळ सोपं गणित आहे. आपल्याला एकूण अंतराला एकूण फेऱ्यांनी भागायचं आहे. भागाकार करताना दशांश चिन्ह विसरून भागाकार करूया. 9 चौक 36, 2 राहिले 22, 9 दोन्ही 18, 4 राहिले 45, 9 पाचा 45, 425 उत्तर आलंय. भाज्यामध्ये आहेत 3 अंक दशांश चिन्हाच्या पुढे, भाजकामध्ये एकही नाही. 3 वजा 0 म्हणजेच उत्तरामध्ये 3 अंक पाहिजेत दशांश चिन्हाच्या पुढे. म्हणून दशांश चिन्ह येणार आहे इथे 1 2 3 आणि म्हणून आपलं उत्तर आहे एका फेरीत प्रज्ञा 425 मीटर अंतर चालते. दशांश अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.